आपल्याला MPSC कंबाईन ग्रुप बी 2022 मध्ये अंतरवेळ वेग याच्यावरती विचारलेला प्रश्न आहे. एकदम सोप्या पद्धतीनं हे विचारलेला प्रश्न सोडवायचा आहे. एक माणूस मुंबईहून पुण्याला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने जातो आणि 6 किलोमीटर प्रति तास वेगाने परत येतो. तर त्याचा एकूण प्रवासाचा सरासरी वेग किती? आता आपल्याला जर सरासरी वेग विचारलेला आहे आणि जर डिस्टन्स सेम दिलेला आहे, म्हणजे डिस्टन्स कसं सेम आहे, एक माणूस मुंबईहून पुण्याला जातोय आणि परत काय करतोय, तोच माणूस परत पुण्याहून मुंबईला येतोय. कळालं? म्हणजे डिस्टन्स सेम आहे, स्पीड मात्र वेगवेगळी आहे. अशा टायमिंगला काय करायचं बघा, जर S1 आणि S2 जर दोन स्पीड असतील तर ह्याचं सूत्र आहे एक 2 × S1 × S2 भागिले S1 + S2. आता ह्याच्यामध्ये काय करायचं बघा, 2 गुणिले पहिली स्पीड काय आहे 4, दुसरी स्पीड आहे 6 भागिले 4 + 6. 4 + 6 म्हणजेच काय, हे गुणाकार करा, 6 चौक 24, 24 दुनी 48, 48 भागिले 6 4 10. मग आता भागाला 10 न्यायला 1 शून्य कटला, इथं आला, म्हणजेच 4.8. ह्याचं उत्तर आहे 4.8 km/h किंवा 4.8 किमी/तास. कळालं? म्हणजे त्याचं ऑप्शन आहे ए, 4.8 km/तास. अगदी काही सेकंदामध्ये आपल्याला प्रश्नाचं उत्तर सोडवायचं आहे. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.